नमस्कार मित्रांनो, आज आम्ही होतो सिद्धार्थ भाऊ सोबत फील्डवर आणि आज एक आपण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कारण तुम्ही बघत असाल हे पराडीचं वावर आहे, इथून सगळ्या गोष्टी काढून झालेल्या म्हणजे पराडीचं धसकं तर काढून झालेलं आहेत आणि अशा पद्धतीने लोक उघड्यावर झाडत असतात. तुम्ही बघा तशा पद्धतीनं उघड्यावर शेतकरी पराडीचे धसकं झाडत असतात. तर याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी नुकसान पाहायला मिळते, कारण यामुळे जमीन आपली जे काही सुपीक आहे ना ते नापिकीकडे चालली जाते. बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं जमीन नाही का भाजली जाते. सिद्धार्थ भाऊ पण माझ्यासोबत आहे. तर अशा पद्धतीने जमीन भाजली जाते, जमिनीच्या वरची लेअर एकदम कडक ठोस आलेली पाहायला मिळते आणि हे जितकी जागा जडलेली आहे ना या जागेवर पीक व्यवस्थितरित्या येत नाही आणि या सगळ्या जागेवरचे जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत ना शेतकरी मित्रांनो ते सुद्धा मेलेले जातात. म्हणून आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता म्हणावी तशी दिसत नाही आहे. आजकाल आपल्या जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांचीसुद्धा संख्या दिसत नाही आहे. तर अशा पद्धतीचे ना आता एक तुम्हाला पुन्हा एक दाखवतो व्हिज्युअल्स, तो म्हणजे आम्ही लाईव्ह तो शूट करत आहोत. सध्या मी म्हणजे बॅक कॅमेरामध्ये तुम्हाला असंच दाखवतो. तुम्ही बघत असाल माझ्या मागे हा इकडे झूम तर होत नाही आहे, तिकडे तुम्हाला दिसत असेल मोठ्या प्रमाणात पुन्हा कापूस पिकाचे धसकडं जाळण्याचं काम सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला तेच म्हणणार आहे की तुम्ही याऐवजी नाही का तुम्ही बायोचार करा किंवा श्रेडर मशीननं कॉटनला श्रेड करून आपल्या जमिनीमध्ये गाडा, पण अशा पद्धतीनं उघड्यावर बिलकुल ही कॉटन वगैरे जाळू नका. सिद्धार्थ भाऊ बरोबर बरोबर आहे. आपण त्याचा बायोचार करून वापरायला पाहिजे आणि त्याला आपण चांगल्या पद्धतीनं कंपोस्टिंग म्हणून ग्राममध्ये टाकू शकतो आपण. शिरेट करून आपण टाकला गेला पाहिजे. म्हणून शेतकरी मित्रांनो अशा छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस करा. आता आम्ही फील्डवर होतो, आता जवळजवळ 6 वाजतच आहे म्हणा, पण आम्ही फील्डवर आम्ही याच टायमावर निघत असतो. तर आम्हाला दिसतं की अशा पद्धतीनं शेतकरी उघड्यावर झाडत असतात आणि हे बघा तुम्ही, हा एक काळा ढीग आहे, ते एक आहे. या शेतकऱ्यांना मनमाने इकडे तिकडे ढीग करू करू असे झाडलेले आहेत, ज्याचे तुम्हाला नुकसान पाहायला मिळू शकतात इन फ्युचर समोर. म्हणून तुम्ही या प्रॅक्टिसेस बंद करा. याऐवजी तुम्ही कॉटन श्रेडरनं श्रेड करा किंवा बायोचार त्याच्यात तयार करा आणि तुम्ही तुमच्या मातीला सुपीक करण्याकडे एक पाऊल नक्कीच उचला. धन्यवाद.